नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा हळूहळू आता उडू लागलाय. प्रचाराला हळूहळू वेग येत आहे. 2 दिवसात अनेकांच्या उमेदवारी जाहीर होतील, पण तत्पूर्वीच अनेकांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. प्रत्येकाचा प्रचार सुरू झालाय. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार ओबीसी पुरुष या गटातून भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील वाडकर यांचा परिचय. खरं तर सुनील वाडकर हे जवळजवळ 20 वर्षापेक्षा अधिक काळ भाजप आणि समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत आहेत. 2004 पासून राजकारणात आणि समाजकारणात ते सक्रिय आहेत. मुळात समाजकारणाची सुरुवात केली ती एका वाचनालयानं. आजोबांना वाचनाची आवड होती आणि तीच आवड लक्षात घेऊन तो वारसा पुढे चालवत सुनील वाडकर यांनी आपल्याच घरामध्ये वाचनालय सुरू केलं आणि तिथूनच जनतेचा संपर्क सुरू झाला आणि समाजकारणाचा मुहूर्तही झाला. नंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या बरोबर काम करत असताना राजकारणात प्रवेश झाला. लोकसभा निवडणूक असू दे, विधानसभा निवडणूक असू दे, प्रत्येक वेळी झोकून देऊन काम करत त्यांनी या प्रभागात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्याचं काम केलं. 2014ला अंमल महाडिक आमदार झाले तेव्हाही त्यांच्या बरोबरीनं राहून या प्रभागात मताधिक्य मिळवून दिलं. जे खासदार धनंजय महाडिक जेव्हा खासदार झाले तेव्हाही मताधिक्य मिळवून दिलं. म्हणजे एक पक्षाचं काम अतिशय नेटानं प्रामाणिकपणे करत पक्ष या भागात मजबूत करण्याचं काम सुनील वाडकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. 2015 साली त्यांच्या पत्नी सुप्रिया वाडकर भाजपच्या वतीनं महापालिकेच्या मैदानात उतरल्या. अतिशय किरकोळ मतानं त्यांचा पराभव झाला, पण पराभवानं खचून न जाता उलट दुप्पट वेगानं सुनील वाडकर यांनी काम सुरू केलं. प्रचंड काम या भागात त्यांनी केलेलं आहे. हिंदुत्वाची आवड त्यांना निर्माण झाली आणि हिंदुत्वाचं कार्ड घराघरात पोहोचण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. भाजपचं काम असू दे, सरकारी योजना असू दे, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात सुनील वाडकर या प्रभागात कुठेही कमी पडेल नाहीत.